नमस्कार, मी मधुरा झी24 तास मध्ये आपलं स्वागत। आजचं युग हे स्पर्धेचं युग समजलं जातं आणि ह्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीने मेहनत घेऊन आपला वेगळा असा ठसा उमटवू पाहतोय आणि ह्याच विद्यार्थ्यांसाठी आम्ही आणलाय आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा। आणि या कार्यक्रमांतर्गत आज आपण चर्चा करणार आहोत रशियातील MBBS या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अमित कांबळे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अमित कांबळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। अमित सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर अमित कांबळे हे एज्युकेशनल कन्सल्टंटचे चेअरमन आणि MD असून ते स्वतः 14 वर्ष रशियात राहून तिथे जाऊन शिक्षण घेऊन आलेले आहेत। तेव्हा डॉक्टर अमित यांच्याकडून रशियातील MBBS विषयी आपण अधिक सविस्तर जाणून घेऊया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच रशियामध्ये जाऊन MBBS तुम्ही स्वतः करून आलेले आहेत आणि अर्थातच तो तुमचा अनुभव असणार आहे, त्या अनुभवाविषयी पण मला जाणून घ्यायचं आहे। मात्र सगळ्यात अगोदर माझा प्रश्न आहे की रशियात जाऊन का MBBS करावं? सर्वप्रथम मधुरा, जसं तुम्ही विचारलं की विद्यार्थी का रशियाला जात असतात, तर जनरली इंडियामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि कॉमन एंट्रन्स टेस्ट्स आहेत आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं डेव्हलप्ड नाही आहे। म्हणजेच काय की लाखो विद्यार्थी बसतात, पण महाराष्ट्रात तसं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्या कारणाने जागा कमी आहेत, त्यामुळे ॲडमिशन्स मुलांना मिळत नाही। त्यामुळे फर्स्ट रिझन हे असू शकतं की इंडियात ॲडमिशन मिळत नाहीत, म्हणून ही एक अपॉर्च्युनिटी आहे की ज्यामुळं विद्यार्थी तिथे जाऊन सगळे जे कोर्सेस आहेत, रशियाचे सगळे कोर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मान्यता प्राप्त आहेत आणि त्याची फी देखील अफोर्डेबल आहेत। शिवाय डोनेशन लागत नाहीत, कॅपिटेशन फीज घेतली जात नाहीत आणि एंट्रन्स नसते। म्हणजे एका अफोर्डेबल कॉस्टमध्ये हे तुम्ही तुमचं एज्युकेशन कंप्लीट करू शकता। नक्कीच, म्हणजे थोडक्यात अफोर्डेबल आहे। म्हणजे रशियात जाणं म्हणजे लोकांना प्रत्येकाला वाटतं अरे रशियात जाऊन आपण अभ्यास करावा आणि MBBS सारखा, तर नक्कीच कुठेतरी पैसे म्हणजे बजेट थोडंसं वाढल्यासारखं वाटतं आणि अर्थातच या तुम्ही म्हणालात तसं की अफोर्डेबल आहे। त्याचबरोबर अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजे संबंध, इंडिया आणि रशिया यांचे संबंध। कारण की तसे पाहायला गेलं तर रशियाचे आपले संबंध फार तसे चांगले आहेत आणि ह्याबद्दल काय तुम्ही सांगाल? आता नुकतंच जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं गेलं तर मागच्याच आठवड्यात जे डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते दिमित्री रोझोगिन, ते इंडियात आलेले होते आणि आपले जे आताचे सध्याचे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी त्यांना भेटले आणि त्यांना असं त्यांचं स्टेटमेंट होतं की रशिया हे इंडियाचं टाइम टेस्टेड फ्रेंड आणि मोस्ट रिलायबल पार्टनर आहे। म्हणजे फक्त आपले पॉलिटिकल टाईज नाहीत, तर त्याचप्रमाणे आपले डिफेन्स, मिलिटरी, इकॉनॉमिक, स्पेस, एनर्जी आणि न्यूक्लिअर रिलेशन्स खूप स्ट्रॉंग आहेत। त्याचप्रमाणे आपलं कल्चर आणि एंटरटेनमेंट खूप तिकडं लोक त्यांना आपुलकीने ते बघतात। आजही रशियाच्या लोकल चॅनल्सवर राज कपूर, त्याचप्रमाणे मिथुन चक्रवर्ती आणि शाहरुख खान हे खूप फेमस आहेत आणि फार त्या लोकांमध्ये आपल्या कल्चरची आवड देखील आहे। म्हणून आपले पॉलिटिकल टाईज, त्याचप्रमाणे ही जी कंट्री आहे रशिया, ही इंडियाची एक क्लोज फ्रेंड असं मानलं जातं। नाही, थोडक्यात काय की संबंध आपले चांगले असल्यामुळे नक्कीच तिथे जाऊन शिक्षण घेणं तसं प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला योग्य पडू शकतं आणि नक्कीच एक चांगल्या सोयी सुविधा रशियन गव्हर्नमेंट पुरवत असणारच अर्थातच। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हवामान। कारण की आपलं हवामान आणि तिकडचं हवामान ह्यात जमीन आसमानचा फरक आहे आणि अर्थातच त्या हवामानाशी आपण म्हणजे भारतीय हे कितपत योग्य त्यांना ठरू शकतं? आता सगळ्यात पहिलं जे रूमर आहे की रशियामध्ये 12 महिने थंडी असते, ते चुकीचं आहे आणि बर्फ देखील रशियामध्ये 12 महिने नसतो। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 4 महिने रशियामध्ये विंटर असतो आणि त्यावेळेस थंडी देखील असते आणि त्यामुळं टेम्परेचर जे आहे ते -10 ते -15 पर्यंत जाऊ शकतं। पण ह्याच्यात इंडियन विद्यार्थ्यांना टेन्शन घेण्याचं कारण नसतं, कारण त्यांचे जे हॉस्टेल्स आहेत, क्लासेस आहेत, लेक्चर रूम्स आहेत किंवा जे ट्रान्सपोर्टेशन आहेत, हे सेंट्रल हिटिंग सिस्टमने चालतं। म्हणजे जे आपलं बॉडी टेम्परेचर आहे तेवढं त्याच्यात मेंटेन केलं जातं। शिवाय त्यांचं एक्सपोजर टू कोल्ड हा कमी असतो विद्यार्थ्यांचा। जर आपण बघितलं मार्च पासून मे महिन्यामध्ये तिथं बघायला गेलं तर स्प्रिंग क्लायमेट आहे, म्हणजे वसंत ऋतू हे केला जातो। त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने समर असतात आणि तेव्हा विद्यार्थी सुट्टीला इंडियात परत येतात। त्यावेळेस टेम्परेचर आपल्यासारखंच +40 +45 असतं आणि सप्टेंबर टू नोव्हेंबर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 3 महिने ऑटम पिरियड, ज्याला आपण शरद ऋतू असं म्हणतो, तर त्यावेळेस जसं आपल्याकडे हिल स्टेशन्सला क्लायमेट असतं तसं तिथं क्लायमेट असतं। म्हणजे 12 महिने रशियामध्ये थंडी नसते
एकंदरीत. म्हणजे नक्कीच चुकीचा गैरसमज आहे की हवामान सतत थंड असतं असं काही नाहीये, आपल्यासारखंच हवामान असतं, थोडाफार फरक असू शकतो. अर्थातच त्याचबरोबर अजून एक प्रश्न येतो की ही जी डिग्री आहे रशियात जाऊन घेणारी ती गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज आहे का, म्हणजे खास करून इंडिया मध्ये? नक्कीच ही डिग्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारची मान्यता प्राप्ती या डिग्रीजला आहेत. रशियामध्ये प्रायव्हेट सेक्टर हा नाही आहे. सगळे जे मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत ते गव्हर्नमेंटल मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत. त्यांचा स्टेटस आपण www.mciindia.org या वेबसाईटवर बघू शकतो. त्याचप्रमाणे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची तर मान्यता प्राप्ती आहेच, पण ही WHO रेकॉग्नाइज्ड आहे, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रेकॉग्नाइज्ड, प्लस ECFMG म्हणजे एज्युकेशन कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स, ही US आणि UK ची संस्था आहे, त्याची देखील याला मान्यता प्राप्ती आहे. नुकतंच आता MCIने एक अमेंडमेंट केलेलं आहे की जो विद्यार्थी रशियाला जातो, ज्या विद्यापीठात तो ऍडमिशन घेतो त्याच विद्यापीठातून त्यांनी पासआउट होणं आवश्यक आहे. आणि मार्क्सची जी रिक्वायरमेंट आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये किमान 50% मार्क्स लागणं असणं आवश्यक आहे. आणि OBC कॅटेगरी म्हणजे रिझर्व्ड कॅटेगरी जे आहेत त्यांना 40 अँड अबव्ह % मार्क्स प्लस त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्याची व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. असे विद्यार्थी देखील तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय तर एकतर एंट्रन्स एक्झामची गरज नाही, त्याचबरोबर कुठल्याही कास्टच्या विद्यार्थ्याला तिथे जाऊन सहज ऍडमिशन मिळणं शक्य आहे. फक्त ती एक ठराविक मर्यादा त्यांनी आखून दिलेली आहे, ते पर्सेंटेज असणं आवश्यक आहे PCBचे. आणि अर्थातच मला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खास करून मराठी किंवा इंडियन भारतीय मुलांसाठी कुठली युनिव्हर्सिटी तिकडची प्रेफर कराल? आता शक्यतो सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जेव्हा वेबसाईट्स जेव्हा ते चेक करत असतात तर प्रेफर शक्यतो युरोपियन पार्ट रशियामध्ये जे युनिव्हर्सिटीज आहेत तिथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. कझान मेडिकल युनिव्हर्सिटी ज्याला मिनी महाराष्ट्र म्हणजे म्हटलं जातं रशियाचं, कारण खूप सारे मराठी विद्यार्थी तिथं शिकतात. सेकंड आहे निझनी नोव्हगोरोद मेडिकल अकॅडमी आहे, मॉस्को मेडिकल अकॅडमी आहे, सेंट पीटर्सबर्ग मेडिकल अकॅडमी आहे. तर अशा भरपूर विद्यापीठं आहेत जिथं विद्यार्थी जाऊन त्यांचं करिअर घडवू शकतात. नक्कीच. आणि त्याचबरोबर तुम्ही देखील रशियामध्ये शिक्षण घेऊन आलेले आहात, वैद्यकीय शिक्षण. मला असं वाटतं वोल्गोग्रॅडमधनं तुम्ही युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. या युनिव्हर्सिटीबद्दल काय सांगाल? ह्या युनिव्हर्सिटीचं काय वैशिष्ट्य आहे? ऑफकोर्स मी माझं एज्युकेशन त्या युनिव्हर्सिटीमधून संपवलेलं आहे, पण वोल्गोग्राड मेडिकल युनिव्हर्सिटी ही मॉस्कोपासून थोडीशी दूर आहे, 1800 किलोमीटर दूर आहे. साऊथ ऑफ रशियाला ह्याचं लोकेशन आहे. आणि त्या विद्यापीठात कसं 5th आणि 6th इयरमध्ये शक्यतो रशियन भाषेत शिकवलं जातं, प्लस तिथं हॉस्टेल्सची सोय नाहीये, म्हणजे जशी पाहिजे तशी हॉस्टेलची सोय नाहीये. आणि मी विद्यार्थ्यांना हेच आवाहन करतो की ज्या विद्यापीठात तुम्ही जात आहात त्या विद्यापीठाची हॉस्टेल्सची सोय कशी आहे हे पहिलं जाणून घ्या, कारण बरेच विद्यापीठात हॉस्टेलची सोय नसल्या कारणाने मुलांची गैरसोय होती. आणि जसं वोल्गोग्राडमध्ये विद्यार्थ्यांना प्रायव्हेट अपार्टमेंट्समध्ये राहावं लागत असतं कधी कधी, जर हॉस्टेल्स सगळ्यांनाच मिळतील असं नाही. म्हणून वोल्गोग्राड मी स्वतः रेकमेंड करत नाही, कारण हॉस्टेल्स नसल्या कारणाने. बाकीचं विद्यापीठ ते खूप चांगलं आहे. बरोबर, म्हणजे नक्कीच एक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधा देण्यात आल्यात. आणि अर्थातच याचा तुम्ही रिसर्च करून योग्य ठिकाणी खरं तर मार्गदर्शन घेऊन आणि अर्थातच तुमची जी एज्युकेशनल जी अकॅडमी आहे त्या तिथे सगळ्या ह्या संदर्भात माहिती उपलब्ध असणारच. त्याचबरोबर हे जे एज्युकेशनल सेशन आहे ते केव्हा सुरू होतं आणि केव्हा सुट्टी असते, कशा पद्धतीने शिक्षण पद्धती तिकडची चालते? अकॅडमिक सेशन सप्टेंबरला सुरू होतं. सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत त्यांचं फर्स्ट सेमिस्टर असतं. आणि जानेवारीमध्ये ती विंटर एक्झाम देतात. विंटर एक्झाम दिल्यानंतर त्यांना 15 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत सुट्टी असते, त्याला आपण विंटर वेकेशन म्हणतो. फेब्रुवारीपासून मे पर्यंत त्यांचं सेकंड सेमिस्टर सुरू होतं आणि जूनमध्ये फायनल एक्झाम असते. आणि जुलै ऑगस्ट असे 2 मंथ्स सुट्टी असते. आणि त्या टाइमला काही विद्यार्थी तिथं राहू शकतात आणि काही विद्यार्थी सुट्टीला इंडियात देखील परत येऊ शकतात. नक्कीच. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लँग्वेज म्हणजे खरं तर संवाद कसा साधता येणार, कारण की रशिया आणि भारत वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
आता लँग्वेज ऑफकोर्स रशियामध्ये आता जसं आपल्याला माहिती आहे की 2013 मध्ये युनिव्हर्सिएट गेम्स झालेत कझान या शहरात. 2018 मध्ये फिफा वर्ल्ड कप होणार आहे रशियामध्ये, म्हणून इंग्लिश ते लोक बोलतात. बट आपलं जे कम्युनिकेशन असणार आहे, जसं आपण प्रत्येक स्टेट्समध्ये आपल्या वेगळ्या लँग्वेजेस आहेत, बट आपली कॉमन लँग्वेज जशी हिंदी आहे तशी त्यांची ऑफिशियल लँग्वेज रशियन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही क्लिनिक्समध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये जाता, तुम्हाला पेशंट्स इंग्लिशमध्ये बोलणार नाहीत, ते तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये बोलणार. म्हणून फॉर अ कम्युनिकेशन पर्पज, म्हणजे कम्युनिकेशनसाठी तुम्हाला रशियन गरजेचं आहे. काही विद्यापीठात 1st to 4th इयर तुम्हाला रशियन ॲज अ पार्ट ऑफ करिक्युलम शिकवलं जातं, जेणेकरून तुम्हाला कम्युनिकेशन तुमच्या पेशंट्स बरोबर, तुमच्या डॉक्टर्स बरोबर आणि तुमच्या इतर कॉमन डे टू डे लाईफसाठी तुम्हाला रशियन हे असणं आवश्यक आहे, येणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये एक कोर्स असेल की रशियन लँग्वेजचा, आणि नक्कीच तो भारतीय विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. आणि अर्थातच तिथे जर इंटर्नशिप करायची असेल तरी देखील त्या विद्यार्थ्यांना योग्य ठरू शकेल खरं तर ही लँग्वेज. सर, मगाशी आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती फोकस केला रशियातल्या MBBS याच्यावरती, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऑफकोर्स आता सुरक्षता जेव्हा आपण हा सिक्युरिटीचा प्रश्न जो आहे त्यासाठी आमच्या कंपनीतून जेव्हा विद्यार्थ्यांची बॅच रशियाला जात असते तेव्हा मी स्वतः त्यांच्याबरोबर तिथं रशियाला जात असतो आणि त्यांच्याबरोबर मी 6 महिने त्यांच्याबरोबर तिथं असतो. म्हणजे त्यांना जेव्हा विद्यार्थी तिथं जातात तेव्हा त्यांना सगळ्याच गोष्टी आवडतील असं नसतात आणि त्यांचं स्वतःचं तिथं त्यांना जे काही प्रॉब्लेम्स असतात डे टू डे ते सॉल्व्ह करण्यासाठी ते त्यांना तिथं दुसऱ्या कुणाला ओळखत असतात. त्याच्यामुळं ह्यासाठी मी त्यांच्याबरोबर तिथं जातो. प्लस ज्या विद्यापीठांमध्ये आम्ही त्यांना रेकमेंड करत असतो ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीजला हॉस्टेल्स आहेत. तर हे सगळे हॉस्टेल्स जे आहेत ते त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. इंडियन विद्यार्थ्यांसाठी असे स्पेशल हॉस्टेल्स वगैरे काही नसतात जनरली, म्हणजे जे इथं भरपूरदा असं ऐकायला मिळतं की सेपरेट हॉस्टेल्स आहेत का, तर तसं नसतं. सगळे इंटरनॅशनल स्टुडंट्स, मग ते इंडियातून असू देत, मलेशियातून असू देत, श्रीलंकेतून असू देत, आफ्रिका, युरोप, हे सगळे इंटरनॅशनल स्टुडंटसाठी एक हॉस्टेल्स असतात. सेपरेट फ्लोर्स असतात मुलांसाठी, मुलींसाठी. एका रूम मध्ये अंदाजे 2 ते 3 विद्यार्थी राहू शकतात. अटॅच्ड किचन्स असतात, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम्स असतात. प्रत्येक फ्लोअरवर तुम्हाला क्लोज सर्किट सर्व्हेलन्स असतो आणि तिथं पोलीस बूथ देखील असतं, ज्यामुळं तुमची एंट्री एक्झिट जर तुम्हाला बाहेरून कोण तर भेटायला येत असलं तर जोपर्यंत तुम्ही तुमचं सिव्हिल ID किंवा जो रूममध्ये विद्यार्थी आहे त्याच्या परमिशनशिवाय कोणी रूममध्ये एंटर करू शकत नाही. प्लस हे जे स्टुडंट कॅम्पस असतं ह्याला पेट्रोलिंग, पोलीस पेट्रोलिंग 24 तास असतं, जेणेकरून इट इज व्हेरी सेफ. आणि स्पेशली मला इथं सांगायला आवडेल की निझनी नोव्गोरोद स्टेट मेडिकल अकॅडमी हे जे विद्यापीठ आहे हे मुलींसाठी शक्यतो आम्ही जास्त रेकमेंड करतो, कारण सगळे जे हॉस्टेल्स आहेत ते सगळे एका कॅम्पसमध्ये आहेत आणि तिथं विशेष करून मुलींना आपल्याला माहिती आहे की जास्ती सिक्युअर ठेवायला लागतं. आणि त्याच तिथं रीडिंग रूम्स आहेत हॉस्टेल्समध्ये, त्याचप्रमाणे कॅन्टीन्स आहेत. फार रेअरली असे हॉस्टेल्स आहेत रशियामध्ये जिथं अटॅच्ड कॅन्टीन्स असतात. तर ह्या विद्यापीठाच्या हॉस्टेल्समध्ये कॅन्टीन्स आहेत, लायब्ररीज आहेत, त्याचप्रमाणे हॉट कोल्ड वॉटर फॅसिलिटी, तशा सगळ्या फॅसिलिटीज, रिक्रिएशन रूम आहेत, जिम्नेजियम आहेत. तर त्यामुळं फॅसिलिटी सगळ्या चांगल्या आहेत. नक्कीच, म्हणजे फॅसिलिटी आणि सिक्युरिटी दोन्ही योग्य आणि व्यवस्थित खरं तर रशियामध्ये दिलं जातं प्रत्येक विद्यार्थ्याला, मग तो भारतातून आला असेल किंवा इतर देशांमधून आला असेल. त्याचबरोबर अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे तिकडच्या शिक्षण पद्धतीचा आणि त्याचबरोबर मार्किंग, म्हणजे आपण ग्रेड म्हणतो, तर ती कुठल्या पद्धतीने ते हे केलं जातं? ओके, आता जे मार्किंग सिस्टम आहे, एक टीचर 8 ते 10 विद्यार्थ्यांना शिकवतात, त्याला म्हणतात प्रॅक्टिकल टीचिंग. प्रॅक्टिकल टीचिंग युजली इज इन द मॉर्निंग, म्हणजे सकाळच्या टाइममध्ये हे असतं. आणि त्यानंतर लंच ब्रेक नंतर जेव्हा एक प्रोफेसर 100 विद्यार्थ्यांना शिकवतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ लेक्चर. म्हणजे 2 टाईपचं, प्रॅक्टिकल टीचिंग त्याचप्रमाणे लेक्चर ओरिएंटेड टीचिंग. आता एव्हरी प्रॅक्टिकल क्लासमध्ये कसं केलं जातं की तुमचे जो टॉपिक आहे त्याच्यावर तुमचे MCQs असतात, त्याचप्रमाणे ओरल क्वेश्चन्स असतात, त्यानंतर तुमचं डिस्कशन असतं, टॉपिक डिस्कशन्स, टेस्ट्स असतात. आणि टेस्ट हे प्रत्येक टॉपिकचे कलेक्ट झाल्यावर त्याला आपण म्हणतो जचोत. म्हणजे सगळे तुमचे टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला एक्झामच्या अगोदर हे सगळे तुमचं करिक्युलम कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची परमिशन असते.
आणि एक्झामची परमिशन म्हणजे इट इज कॉल्ड एज दोपुस्क, म्हणजे तुम्ही एक्झाम एंटर करू शकता. आणि एक्झाम पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्स असतात, रिटन ॲज वेल एज प्रॅक्टिकल्स अशा स्वरूपात असतात. आता ग्रेडिंग सिस्टम जे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या ॲब्रिव्हिएशन्स किंवा इक्विव्हॅलन्सी जे आहे, तर 5 ग्रेड म्हणजे ज्याला आपण एक्सलंट म्हणतो रशियामध्ये, दॅट इज आपल्या पर्सेंटेजमध्ये 90 to 100. 4 ग्रेड म्हणजे गुड, ज्याला आपण 80 to 90% दरम्यान बघतो. 3 इज सॅटिस्फॅक्टरी म्हणजे 70 to 80%. आणि 2 ग्रेड इज अ फेल्युअर. जर एखादा विद्यार्थी फेल झाला तर ही इज अलाउड टू कीप टर्म आणि रिवर्क करून त्यांनी ते एक्झाम परत तो देऊ शकतो. मगाशी आपण सिक्युरिटी बद्दल बोललो, एकूणच सगळ्या गोष्टींवरती आपण फोकस केला. मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे फी स्ट्रक्चर आणि ॲडमिशन प्रोसिजर ह्याविषयी काय सांगाल? आता फी स्ट्रक्चर जर डिपेंड केलं तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचं फी स्ट्रक्चर व्हेरी होते. कॅपिटलच्या प्रॉक्सिमिटी म्हणजे कॅपिटल जवळ जे कॉलेजेस आहेत त्यांची फी स्ट्रक्चर थोडीशी महाग आहे. आणि हे फी स्ट्रक्चर आहे डॉलर्समध्ये असू शकतं किंवा युरोजमध्ये असू शकतं. इंडियात जेव्हा ॲडमिशन एखादा विद्यार्थी घेतो त्याला सर्वसाधारण इंडियात अंदाजे 55,000 ते 75,000 रुपये मोजावे लागतात. ते कशासाठी? तर तुमचं ॲडमिशन रजिस्ट्रेशनसाठी, त्याचप्रमाणे तुमचे विजा कागदपत्र, त्याचप्रमाणे तुमचं विजा स्टॅम्पिंग आणि तुमचं 1 वे एअर तिकीट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश 55,000 ते 75,000 रुपयापर्यंतच लागू शकतात. त्याच्यानंतर जेव्हा विद्यार्थी तिथं जातो तो स्वतः त्याची फी विद्यापीठात भरतो. अंदाजे 2014चं जे फी स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते तर फी व्हेरी होते 2,75,000 ते 3.25 लाखाच्या दरम्यान. आणि ही फीज डायरेक्टली म्हणजे हॉस्टेलची फी असू देत, कॉलेजची फी असू देत किंवा मेडिकल इन्शुरन्स असू देत, हा प्रत्येक विद्यार्थी आपली फी स्वतः भरतो. त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला अंदाजे $150 म्हणजे आपल्या चलनात एक 7,500 ते 8,000 रुपये दरमहा लागू शकतात त्याच्या जेवणासाठी. त्याचप्रमाणे त्याचा मोबाईलचं जो रिचार्ज आहे आणि त्याचा ट्रान्सपोर्टेशन पास. तर अशा पद्धतीने हा खर्च आहे. ऑफकोर्स काही बँक्स इझिली एज्युकेशनल लोन देतात. त्यासाठी तुमचं कॉलेजचं स्टेटस, त्याचप्रमाणे तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर्स हे आपल्याला बँकेला प्रोव्हाइड करायला लागतात. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स पुटअप केल्यानंतर जे बँक्स आहेत हे सगळे स्क्रुटिनी करून तुमचं एज्युकेशनल लोन डिस्बर्स करू शकतं. फक्त डीडीज किंवा चेक्स रशियन मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये चालत नाही, पण ट्रान्सफर्स बँक डायरेक्टली विद्यापीठाच्या अकाउंटमध्ये करू शकते. आणि ॲडमिशन प्रोसिजर कशी असते साधारणपणे? ॲडमिशन प्रोसिजर आता सुरू झालेली आहे. 29 तारखेला आपला पुण्यामध्ये एक ॲडमिशन राऊंड आहे. त्यावेळेस आपण स्पॉट ॲडमिशन्स करणार आहोत. ॲडमिशन रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुमचे 10वी, 11वी, 12वीचे मार्कशीट्स सगळे व्हेरीफाय केले जातात. त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉरवर्ड केलं जातं विद्यापीठाला, ज्या विद्यापीठ तुम्ही सिलेक्ट करता. जर तुमचा पासपोर्ट रेडी असला तर वेल अँड गुड, कारण ती प्रोसिजर तुमची कमी होऊ शकते. कारण पासपोर्ट इश्यू व्हायलाच रेग्युलर प्रोसिजरमध्ये 45 डेज लागू शकतात. त्याच्यानंतर हा पासपोर्टचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे आपण पाठवतो फेडरल इमिग्रेशन डिपार्टमेंटला जे रशियामध्ये आहे. आणि